आपण सगळं देतो घरांसाठी, मुलांसाठी, सासर माहेरच्यांसाठी, पण एक गोष्ट सतत मागे पडते आणि ती म्हणजे आपण स्वतः. आज आपण अशा वयाच्या टप्प्यावर उभे आहोत, 30, 35, 40. आता स्वतःकडे वळायचं तर कधीपासून सुरुवात करायची? तर आजपासून 21 दिवस फक्त स्वतःसाठी. आपण नेहमी कामं करताना, कपडे धुताना, भांडी घासताना घरात इतकं रमून जातो की आपण स्वतःला कधी बघतच नाही. पण आता ती वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची, कारण ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. कधी आपण शिकणं थांबवलं, कधी स्वप्न बाजूला ठेवली, आपल्यालाही कळत नाही. कधी लोक म्हणाले तुझं आता वय झालं, तुला जमणार नाही, तुला काय जमणार, हे प्रश्न सगळे आपल्याला विचारायला लागले. मग आपलं मन थोडं थकतंय, आपण थोडं थकतोय, पुन्हा आपण घाबरतोय, स्वतःला लपवतोय. पण ही योग्य वेळ आहे का असं करण्याची? कारण आता वेळ आहे स्वतःला सावरण्याची, मुलांसोबत शिकायची आणि शिकवण्याची. म्हणून फक्त 21 दिवस ही वेळ नाही, ही एक सवय आहे जे की तुम्हाला काहीतरी स्ट्रॉंग बनवू शकते, तुमची ताकद बनवू शकते. आणि या सवयीने आपल्यात स्वतःमध्ये खूप बदल होईल. आणि सुरुवात कुठून करायची हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हो, मलाही पडलेला होता. पण सुरुवात फार मोठी असायची गरज नसते. आपण आपल्या घरात बसून, फ्री ॲपवरून, जुनं पुस्तकं वाचून आणि जी दररोज एक गोष्ट आपण करू शकतो आपल्या मनाला मजबूत बनवण्यासाठी. आधी कविता लिहा, नसेल जमत कविता ते इंग्लिशमध्ये एक छोटंसं वाक्य लिहा. आणि जर तेही जमत नसेल तर एका कोपऱ्यात किंवा एखादं छोटंसं पुस्तक जे आपल्याला आवडतं तिथूनही आपण आपली सुरुवात करू शकतो. स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकता. तुम्हीच मला सांगाल की ताई 21 दिवसांनी आम्ही स्वतःला नव्याने ओळखलं आहे. आणि ही सुरुवात तुम्ही तुमच्या 5 मिनिटापासून, नसेल 5 मिनिटं जमतही तरी तुम्ही तुमच्या 1 मिनिटापासून सुरुवात करू शकता. सगळं जमेल असंही नाही, सगळं समजेल असंही नाही, पण सुरुवात केली हीच खूप मोठी आपल्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सगळं जमेलच असं नाही, सगळं समजेल असंही नाही. रडायला येईल, निराश होऊ, हताश होऊ, पण माझं वय झालं असं म्हणून थांबू नका. कारण वयाने नाही तर माणूस विचाराने जुना होत असतो. म्हणून सुरुवात केलीने हे खूप मोठं आहे. रडून स्वतःला डिप्रेशनमध्ये न घालता, निगेटिव्ह थॉटमध्ये न जाता स्वतःला इतकं बदला की जगही तुम्हाला बघतच राहील. करा सुरुवात आजपासून. आणि आता या क्षणापासून न थांबता, न रडता स्वतःचे वीक पॉइंट शोधा आणि स्वतःला इतकं बदलून टाका. त्यासाठीच आज मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आणि त्या टिप्समुळे तुम्ही स्वतःला नक्कीच 21 दिवसात नव्याने सुरुवात करण्यासाठी तुम्हाला फार मदत होणार आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो मोबाईल आहे ना तो सकाळी उठल्या उठल्या कधीच हातात घ्यायचा नसतो. कारण स्वतःला 5 मिनिटं द्यायची असतात सकाळी. कारण दिवसाची सुरुवात ही पॉझिटिव्ह अफर्मेशननी करायची. आणि जेव्हा आपण स्वतःला वेळ देऊ 5 मिनिटं तेव्हाच आपण दिवसभर स्वतःला शोधू शकू. म्हणून तुम्हाला सांगते, कधीही उठल्या उठल्या मोबाईल घेऊ नका, मोबाईलला दूर ठेवा. त्यानंतर तुम्ही मोबाईल अवॉइड करून दिवसभरात मोबाईलवरून भरपूर काही शिकू शकता. त्यासाठी तुम्ही फ्री ॲप्स वापरू शकता. तुम्ही यूट्यूबवरून काही तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ बनवू शकतात. नेक्स्ट टिप, तुम्ही टुमारो म्हणजे तुम्हाला उद्या काय करायचं त्याचं प्लॅनिंग आदल्या रात्रीच लिहून काढा, जेणेकरून तुमची उद्या धावपळ होणार नाही. कारण जेव्हा आपण आपलं प्लॅनिंग व्यवस्थितरित्या डायरीवर लिहून काढतो ना आणि त्याची सुरुवात नेक्स्ट डेला करतो, म्हणजे आपलं प्लॅनिंग इतकं परफेक्ट होतं ते सांगायची गरज नाही. कारण त्याचा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. नंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे स्टडी टाइम टेबल फॉर हाऊसवाईफ. आपल्या हाऊसवाईफला भरपूर कामं असतात. कसा वेळ चोरायचा मुलांमधून, त्यानंतर सगळ्यांमधून आपल्या अभ्यासासाठी कसा वेळ काढायचा, स्वतःला डेव्हलप कसं करायचं, यासाठी आपल्याला आपला स्वतःचा टाइम टेबल तयार करावं लागेल. आपल्या कामाचं नियोजन करून आपण आपला कसा अभ्यास करू शकू यातून स्वतः वेळ चोलावा लागेल. कोणीही आपल्याला म्हणणार नाही की तू बस, आम्ही तुला अभ्यास करायला वेळ देतो, आणि तो वेळ आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणून स्वतःचा टाइम टेबल स्वतः तयार करा. माझे जुने व्हिडिओ बघा, त्यात मी भरपूर तुम्हाला गाईडलाईन दिलेले आहे. त्यातून तुम्हाला छान मोटिवेशन मिळेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या आधीचा जो व्हिडिओ टाकलाय त्यात आलं होतं की ताई आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं, त्यासाठी आम्ही काय करू, तर तुम्ही लर्न इंग्लिश रीडिंग यासारखे छोटे ॲप्स असतात ते डाउनलोड करून घ्यायचे. आणि बघा मी तुम्हाला दाखवते, एक डिओलिंगो नावाचं ॲप आहे, त्यातूनही आपण छान इंग्लिश शिकू शकतो आणि आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो. आणि सुरुवात ही छोट्या छोट्या आणि सोप्या वाक्यापासून करायची. जसं की मी तुम्हाला दाखवते बघा, ही भाजी ताजी आहे, धिस व्हेजिटेबल इज फ्रेश, धिस मिल्क इज हॉट, असे छोटे छोटे वाक्य घ्यायचे. कोणालाही घाबरायचं काम नाही. आपल्याला येत नाही ना, मग छोट्या छोट्या वाक्यापासून जेव्हा सुरुवात करू तेव्हाच आपलं कधी मोठं वाक्य होईल तेही आपल्याला कळणार नाही. आणि अशा छोट्या वाक्यापासूनच करता करता उद्या आपण स्वतःला तयार करू. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही करू शकता, तुम्ही नक्कीच करू शकता. आणि तुमच्यात तेवढी कॅपेबिलिटी आहे, तुमच्यात तेवढी कॅपॅसिटी आहे. चला तर स्वतःला चेंज करूया या 21 दिवसात आणि आत्ता या क्षणापासून स्वतःला स्टार्ट नाऊ करूया. आणि मी आहे तुमच्यासोबत वैशाली. तुम्ही स्वतःला बेस्ट बनवा आणि स्वतःला इतकं उंचीवर नेऊन ठेवा, सगळी तुम्हाला बघतच राहील. चला तर सुरुवात करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की ताई आम्ही सुरुवात करतोय. मी तुमच्या कमेंटची वाट बघते, कारण तुमच्यापासून मला ऊर्जा मिळते आणि माझ्यापासून तुम्हाला. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.